तर जोरदार टाळ्या. आणि यानंतर मी पंकजाताईंना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे, नाही सॉरी, मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे. कारण आता नावासमोर आईचं पण नाव लावायचं असा एक सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि मला खूप आनंद झाला. कारण माझ्या मुलाचा जन्म अमेरिकेत झाला होता आणि अमेरिकेमध्ये पासपोर्टमध्ये त्याच्यासमोर माझं नाव लागलं होतं. कारण अमेरिकेमध्ये आई ही शाश्वती आहे आणि त्यामुळे आईचं नाव लावणार हे त्याच्यासमोर. तेव्हा मला वाटायचं नेहमी की खरंच आपण हे आपल्या देशात व्हायला पाहिजे. हळूहळू आपल्याकडे होतं आहे, आनंद आहे. आज आपण इथे मला बोलवले ते कॅपॅसिटी माझी जी मंत्रालयीन कक्षा आहे किंवा राजकारणातली माझी जी कक्षा आहे त्याच्या अनुषंगाने इथे मी आलेली आहे. आणि मला कळलं हा तुमचा जो कार्यक्रम आहे त्याला वाय इन मिनिस्ट्री म्हणायचं का, यंग इन्स्पिरेशनल नेटवर्क. याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आता एक एक लोकप्रतिनिधी आहात. म्हणजे तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही एक लोकशाहीचा एक प्रतिबिंब तयार केलेला आहे इथे. आणि याच्यातनंच पुढे भविष्यामध्ये चांगले लीडर्ससुद्धा राज्याला मिळणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यूथचं जे पार्टिसिपेशन आहे ते आता आपल्या देशामध्ये खूप खूप मॅटर करतं. सगळ्या गोष्टीत मी आत्ता पाहते की धार्मिक गोष्टीतसुद्धा तरुण लोक खूप पुढे येतात. धार्मिक म्हणजे मी अंधश्रद्धेच्या गोष्टीत नाही म्हणत आहे, त्याचबरोबर स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये, त्याचबरोबर पर्यावरण जे खातं माझ्याकडे त्याच्यामध्ये पण NGOजमध्ये इतकी तरुण मुलं मुली आहेत आणि त्यांना कुठेतरी आपण केलं पाहिजे काहीतरी पर्यावरणासाठी. खरं आहे तुमचं दुर्दैव आहे की आम्ही तुमच्यासाठी फार चांगलं पर्यावरण ठेवलं नाही आहे मागच्या पिढीने, पण तुमच्या पुढच्या पिढीचं मोठं दायित्व तुमच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ते खातं माझ्याकडे आहे. मी माझा असाच परिचय उकलत तुम्हाला करून देत आहे. पर्यावरण आणि क्लायमेट चेंज म्हणजे क्लायमेट चेंजमुळे होणारे परिणाम हेही फार महत्त्वाचा विषय. हा ग्लोबल विषय आहे की आपण जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा आपण फार कमी अत्यंत सूक्ष्म असं संख्येने होतो आणि सगळीकडे पर्यावरण होतं. खूप छान झाडी पाणी सगळं मिनरल्स रिच खाणी सगळं होतं. आणि जसं जसं माणूस इनोव्हेशन करत गेला, वेगवेगळे प्रयोग करत गेला, शास्त्र शुद्ध पद्धतीने डेव्हलप होत गेला, तसं तसं आपण बाकी सगळ्या गोष्टी अचीव केल्या, पण आपण पर्यावरणाकडे अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्याला क्षमा नाही अशा प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जगामध्ये एक असा विचार निर्माण झाला की भारत देश किंवा असे काही देश जे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यामुळे जगाचं पर्यावरण धोक्यात आलं आहे. कारण जेव्हा ओझोन लेअर वगैरे क्रॅक होतात तेव्हा प्रदूषण करणारे देश कोण हे जर बघितलं तर जे बिचारे प्रदूषण करत नाहीत त्याही देशांना ते भोगावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केल्यामुळे एक क्लायमेट चेंजचं डायस असावं आणि त्याच्यामध्ये काम व्हावं की जेणेकरून आपण उद्याचा प्रलय पर्वावर तरी ढकलू शकतो. रोखू तर शकत नाही, पण तो पर्वावर कसा ढकलू शकतो ह्याचा सगळ्यांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज ठरली. त्यामुळे ह्याला मंत्रिपद निर्माण झालं. असं आधी होतं. जसं मला आठवतं की एकदा प्रमोद महाजन माझे मामा, त्यांना IT मिनिस्ट्री मिळाली होती. तर IT मिनिस्ट्री काय, IT मिनिस्ट्री मिळाली तेव्हा कळायचं नाही लोकांना IT म्हणजे काय. आणि आता बघा काय. तर त्यांनी सांगितलं होतं की माझं स्वप्न आहे की या देशामध्ये शेतमजुरी करणारे महिलेच्या हातात मोबाईल असावा. आम्हाला तेव्हा ते कळलं नाही 20, 22, 25 वर्षापूर्वी, जे आता खूप इव्हिडंटली आम्हाला दिसतंय. म्हणजे जो फ्युचर बघू शकतो तो लीडर आहे आणि जो फ्युचर बघू शकतो तो लीडर इन ऑल वेज, नुसतं पॉलिटिक्समध्ये नाही तर शास्त्रज्ञ म्हणून किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये कोणी लिखाण करत असेल काय, ज्याला पुढचं दिसतं तो एका उंचीवर असतो आणि बाकीचे त्याला वेगळ्या पद्धतीने बघत असतात. तर जेव्हा तो एखादी गोष्ट बोलतो तेव्हा त्याला त्या काळातले लोक वेड्यात काढतात आणि पुढचे लोक पुढची पिढीचे ॲप्रिशिएट करतात. तर हे सगळे चॅलेंजेस राजकारणामध्ये काम करत असताना, मीडियामध्ये काम करत असताना आपल्याला फेस करायचे असतात. नुसतं आमदार होणं, खासदार होणं, मंत्री होणं हे ऐकायला खूप सोपं जरी असलं तरी ते जगायला तेवढं सोपं नाही. म्हणजे आता मीडियाचं पण जीवन आहे. मी पाहते तिकडे
ताजवर अटॅक होतोय तरी पण तिथे लोळून लोळून बातमी कव्हर करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालून. कुठे महापूर आलाय तिथे जातात, चिखलात जातात, आजारी पडतात. कोणतंही क्षेत्र ज्याला एक्सलंट काम करायचं आहे त्याच्यासाठी काही सोपं असं नसतं. खूप आउट ऑफ वे जाऊन काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे असं आउट ऑफ वे जाऊन तुम्ही काम कराल, भविष्यात केलंच आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत आला आहात. तुमच्या वयोगटामध्ये, तुमच्या अनुभवांमध्ये तुम्ही खूप आत्तापर्यंत चांगले एक्सपिरियन्स घेतला असेल आणि भविष्यात तुम्ही त्या स्ट्रेचरचं व्हावं अशी शुभेच्छा मी या निमित्ताने तुम्हाला देते. भाषण करायचं मला नाही, कारण जर माझ्या कार्यक्रमात कोणी येऊन भाषण केलं तर मलाही ॲज अ स्टुडंट बोर व्हायचं आणि खूप कमी लोक चांगले वक्ते असतात. मी चांगली वक्ता जरी असले तरी मला तुम्हाला बोर करायची इच्छा नाही. भाषण करण्यापेक्षा आपण हाला संवाद म्हटले तर आपण संवाद करू शकतो. तुम्हाला मला काही विचारायचं असेल आणि मला वाटलं मध्येच तुम्हाला काही विचारावं तर आपण विचारू. तुमच्या टीमकडे किती वेळ आहे मला माहीत नाही. मृणालिनी जी आपण मार्गदर्शन करा, बेल आपण ठेवा हातामध्ये. तुम्हाला माझ्याकडे काही प्रश्न असतील तर मी आय एम मोर दॅन हॅपी टू आन्सर. तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? छान. म्हणजे असं जर राज्यात पहिल्यापासून झालं असतं तर सगळ्या विभागांचं सारखीच डेव्हलपमेंट झाली असती. ठीक. तर तुम्ही सुरू करा. 2-2 प्रश्न आधी घ्या, वेळ मिळाला तर मग आणखी काय घेताय. नमस्कार ताई, मी छत्रपती संभाजीनगरमधनं आहे. कुठले आपण? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कार्याध्यक्ष. मराठवाड्याची सुरुवात केली. हां, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना एखाद्या चुकीच्या विषयात जर तुम्हाला चुकीच्या पद्धतीने जर ट्रोल केलं जात असेल तर मानसिक त्रास तुम्हाला होतो का? ज्याला मानसिकता आहे त्याला मानसिक त्रास होतोच. आणि मी ह्याच्यामध्ये खूप ट्रेन झालेली आहे आता. खूप त्रास होतो. म्हणजे मला आठवतं की मी एकदा नुसती एक सेल्फी काढली होती आणि ती सेल्फी अशी होती की एक रे ऑफ होप. म्हणजे आम्ही खूप 15 दिवस खोदत होतो आणि पाणीच नव्हतं लागत. मी जलसंधारण मंत्री होते. जलयुक्त शिवार योजना मी राबवत होते आणि एवढ्या उन्हात मी त्या पुलावरून उभं राहून एक सेल्फी काढली की अ रे ऑफ होप. त्या सेल्फीमध्ये बिभत्स काहीच नव्हतं पण इतकी ट्रोल झाले आणि इतकं खोटं. एका माध्यमांनी ते लिहिलं, पंकजा मुंडेंचा आम्ही फोटो काढायला गेलो तर त्या म्हणल्या थांबा थांबा मी जरा लिपस्टिक लावते आणि मी केस बीस विंचरते. म्हणजे इतकं बकवास कोडी स्टोऱ्या केल्या. आणि ट्रोल करताना एवढी पातळी सोडतात लोक. म्हणजे आपल्याला शिवराळ भाषेत बोलतात, गलिच्छ भाषेत बोलतात, एखाद्या महिलेला सहन नाही होणार अशा पद्धतीने पण ट्रोल करतात. तर ह्याचा पहिले सुरुवातीला खूप त्रास झाला मला. मग लक्षात आलं की हे सगळे खरे नाही आहेत, हे सगळे बोगस अकाउंट आहेत. जेव्हा तुमच्याकडे हिंमत आहे तर तुमच्या नावाने ट्रोल करा, नावाने बोला. आणि मग लक्षात आलं की हे पण एक प्रोफेशन झालं आहे की ट्रोलर लोक ठेवतात आणि पर्टिक्युलर लोकांना ट्रोल करतात. मग मी त्याला असा विचार केला की ट्रोलिंग म्हणजे काय, एखाद्याच्या पाठीमागे लागणं, बरोबर आहे. तर आपण पुढे आहोत म्हणून लोक पाठीमागे लागतात. तर मी त्याला अत्यंत सकारात्मकतेने घेते. माझी आई खूप सिरियसली घेते त्या गोष्टी. ती खूप अस्वस्थ होते. तिला ट्रेनिंग काही अजून नाही माझी झाली नीट. ताई, मी परभणी जिल्ह्यातून येतो. रितेश देशमुख नाव आहे. आणि जे आत्ता मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि आम्ही त्याच्यातून काय शिकायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडं बोला. मी आता राजकारण चालू आहे तर ह्याच्यामध्ये चांगलंही राजकारण चालू आहे आणि वाईटही चालू आहे. कोणत्याही फील्डमध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही असतं. पण एक आत्ता बिभत्सपणा आला आहे कुठल्याही गोष्टीत. लाऊड, प्रत्येक गोष्ट लाऊडली व्यक्त करण्याचा, किंवा एखाद्याला इतकं हीन वागवायचं किंवा एखाद्याला एवढं टार्गेट करायचं, कोणाविषयी काही बोलायचं. तो माणूस प्रसिद्ध असेल तर त्याला काहीही बोला तुम्ही, असं चालू आहे जे खरंच दुर्दैवी आहे. पण हे आधी होत नव्हतं असं नाही. पण तेव्हा पेपर छापायला आणि ते बाहेर यायला, सर्क्युलेट व्हायला वेळ लागायचा. आता 3 मिनिटामध्ये तर एखाद्याचं आयुष्य तुम्ही म्हणजे वर उथलपुथल करू शकता. ही टेक्नॉलॉजीचा दुष्परिणाम आहे हा. तर नक्कीच सगळं चांगलं आहे असं वाटत नाही. आणि तुम्ही काय शिकावं ह्याच्यातून, तर तुम्ही हे शिकावं की अशाही परिस्थितीत, या कोळशांच्या खाणीत
कोण चमकतायत हिरे त्यांना फॉलो करायला पाहिजे, त्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे. नमस्कार ताई, मी राजवर्धन राजनाथ करांडे, पिंपरी चिंचवड शहराचा शहर कार्याध्यक्ष. नमस्कार. तर माझा प्रश्न असा होता की आपण आजच्या राजकारणात म्हणजे जेव्हा गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते तेव्हा त्यांना लोकनेता म्हणून ओळखलं जायचं. तर आजच्या राजकारणात असं कुठलं व्यक्तिमत्व आहे किंवा इथून मागच्या राजकारणात साहेब सोडून की आपण त्यांना लोकनेता म्हणू शकतो, त्यांचं काम त्या लेवलचं आहे? विलासराव देशमुख. धन्यवाद ताई. आणि आत्ताच्या राजकारणातलं न सांगता मी तेच सांगेन की विलासराव देशमुख हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याविषयी नाव काढलं की लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. जसं माझ्या बाबांचं नाव काढलं तर कोणीच वाकडं तोंड करत नाही किंवा कोणी वाईट बोलत नाही. कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो भरभरून बोलतो. म्हणजे मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर एका माणसाला हार्ट अटॅक होऊन मेला बिचारा, जागच्या जागी टी व्हीवर बघितलं, तो मुस्लिम होता आहे आणि चहाची टपरी चालवायचा. तर इतकं प्रेम. आणि तसंच मला विलासरावजी देशमुख यांचं नाव जेव्हाही ऐकते तर मला असं वाटतं ते एक लोकनेता होते. सुधाकरराव नाईकांचं नाव ऐकल्यावर पण मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने लोक रिॲक्ट करतात. नमस्कार मॅम, मी कृष्णा नांदुरकर, वर्धा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष. नमस्कार मॅम, तुम्ही एक महिला आहात आणि एक उत्तम राजकारणी देखील आहात. तर तुम्हाला राजकारणामध्ये कधी महिला आहे म्हणून असं कधी डावण्याचा प्रयत्न केला गेला आहेत का? त्याचं उत्तर कसं देऊ मी आता? मला माहीत नाही महिला म्हणून डावलण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण डावलण्याचा प्रयत्न मला म्हणून नाही, कोणत्याही फील्डमध्ये एक प्रोसेस आहे ती. तुम्ही जर इथे कोणाला एडिटर व्हायचं असेल तर त्यालाही डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कोणाला कंपनीचा CEO व्हायचं असेल तर त्यालाही डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर डावलण्याचा प्रयत्न नक्कीच होतो जर तुम्ही ॲक्टिव्हली कुठलं तरी काम करत असाल. पण महिला आहे म्हणून डावललं असं मला वाटत नाही स्वतःला, कारण कदाचित मी खूप त्याची गरिमा बाळगते. मी स्वतः फार प्राऊडी आहे की मी महिला आहे, मी अमुक आहे, मला त्याचा गर्व वाटतो. म्हणून मला नाही वाटत महिला म्हणून डावललं. पण महिला म्हणून अधिकचे चॅलेंजेस नक्कीच फेस करावे लागतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव साहिल गोरे, मी रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे. तर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री म्हणून इथं उपस्थित आहात. तर माझा असा प्रश्न आहे, म्हणजे तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे. तर तुम्ही सध्याच्या बीड जिल्ह्याचं पर्यावरण आणि वातावरण याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्याबद्दल काय सांगू? मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते 14 ते 19. मला आठवतच नाही की अशा काही घटना कधी झाल्या. माझ्यावर अटॅक झाले, आरोप झाले, त्यातून मी संघर्ष करून बाहेर पडले. पण मला माझ्यावर झालेल्या आरोपांपेक्षा समाजावर झालेल्या परिणामांची जास्त भीती वाटते, कारण ते खूप खोलवर जातात. ते खूप हृदयामध्ये लोकांच्या वर्षानुवर्षे रुजतात. जो माणूस खूप समृद्ध असतो ना त्याच्यावर एवढा परिणाम नाही होत, पण जो गरीब आहे, जो वंचित आहे, ज्याला प्रत्येक गोष्टीपासून तो कोसो दूर आहे, त्याच्या मनावर याचे खूप परिणाम होतात. आणि ते होऊ नये असं मला वाटतं. बीड जिल्ह्याचं आत्ताचं जे पर्यावरण आहे ते नक्कीच खराब झाले. पण मला असं वाटतं की हे खराब केलं जास्त गेलं आहे नॅचरली होण्यापेक्षा. आणि त्यावेळी मला एक गोष्ट मी सांगेन की कोणत्याही पाण्याचा जेव्हा प्रवाह असं आपण त्याच्यासमोर बसलेलो असलो एखाद्या आणि आपण त्याच्यात हात घातला तर तो गढूळ होतो. तो परत शांत होण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. तसं आपण वेळ जाऊ दिला तर तो परत पर्यावरण अत्यंत मस्त होईल आणि मी त्याच्यात मोठी भूमिका बजावेन. नमस्कार मॅडम, मी गजानन प्रकाश मिश्रा, लातूरवरनं. मॅडम, तुम्ही पर्यावरण मंत्री आहेत, तर आमच्या लातूरसाठी तुम्ही कोणते उपक्रम आम्हाला घेण्यास सांगचाल की जे की आमचा लातूर जे दुष्काळग्रस्त होता आणि आता तर आम्ही वेगवेगळे माध्यम चालूच केले जे की झाडे लावा झाडे जगवा त्याचं संगोपन करतोय, आम्ही त्याचा वाढदिवस करतोय, नवीन नवीन त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करतोय. आणखी काय उपक्रम आम्हाला करता येतील असं तुम्ही सुचवाल? खरं लातूरची पण मी पालकमंत्री राहिलेली आहे आणि तेव्हा लातूरला प्यायला पाणी नव्हतं. ही सेल्फी लातूरचीच आहे जी मी बोलले. तर लातूरमध्ये रेल्वेने आम्ही पाणी आणलं होतं, प्यायला पाणी नव्हतं, ही परिस्थिती होती. मी लातूरला एवढं सांगेन की ह्या राज्यामध्ये सगळ्यात कमी वन असणारा जिल्हा लातूर आहे. तर वनीकरण वाढवलं पाहिजे लातूरमध्ये आणि त्याच्यासाठी ड्रिप इरिगेशनवर गेलं पाहिजे, कारण पाणी पुरेसं नाही किंवा चांगल्या क्षार असलेलं पाणी असेल. आणि खूप कारखाने आहेत लातूरमध्ये, त्याच्यामुळे नक्कीच जमिनीचे जे पाण्याची क्षमता आहे ती पण खेचली जाते. ऊस लावला तर जमिनीतलं पाणी खेचलं जातं. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा आणि वनीकरण याच्यावर लातूरने जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि त्याच्यात मी पण तुम्हाला सहकार्य करेन. नमस्कार ताई, मी उत्तर महाराष्ट्र जळगाव.
इथला विद्यार्थी. आपण सर्वांना माहितीच असेल की भारतामध्ये इंदोर शहर खूप म्हणजे आधीपासूनच टॉपला आहे, प्रदूषणमुक्त आहे. तर आपलं असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये एखादी जिल्हा किंवा एक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जास्त जिल्हे असे पुढे समोर आले पाहिजे? हे पण मला असं नक्कीच वाटतं, पण शहराच्या क्षमतेवर, शहराच्या पॉप्युलेशनवर नक्कीच त्या प्रदूषणाचा परिणाम प्रदूषणावर होत असतो. आता मुंबईसारखं मोठं शहर, जगातलं मोठं शहर आहे मुंबई, तर मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, संभाजीनगरची वेगळी आहे, लातूरची वेगळी आहे, ग्रामीण भागाची वेगळी आहे. आता कोकणातला केवढा मोठा भाग आहे जो अत्यंत प्रदूषणापासून दूर आहे, खूप सुंदर आहे काही गोष्टी, पण जिथे कमर्शियलायझेशन येतं तिथे प्रदूषण हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे, ह्याला अपरिहार्यता आहे. त्याच्यामुळे आपण अवेअरनेस असली पाहिजे असं मला वाटतं. आपण अवेअर नाही हो, आपण भारतीय म्हणून सुद्धा आपण जगाच्या बाहेर, आता तुम्ही उद्या फॉरेनला जाल, बाहेर फिराल, तर तुम्ही तिथे फार कचरा बिचराच्या बद्दलची व्यवस्था बघाल, पण इकडे आपण तेवढे अवेअर नाही आहोत, आपण तेवढे संवेदनशील नाही आहोत पर्यावरणामुळे, म्हणून इतके ऱ्हास झालेला आहे. आणि तो कमी व्हावा आणि जास्तीत जास्त जागा ह्या प्रदूषणापासून दूर व्हाव्या असं मला वाटतं. पण काही गोष्टी इरिव्हर्सिबल आहेत. समजा तुमच्याकडे डोंगरच पूर्ण पोखरून काढला आहे, तुमच्याकडे नद्यांचं पाणी पूर्ण अटलं आहे, तर ती परिस्थिती फार गंभीर आहे, त्याला फार फार वेळ लागेल ते सुधारण्यासाठी. नमस्कार मॅम, मी सुहानी वारे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष. हिने आता महाराष्ट्राला 2 महिला मुख्यमंत्री दिल्यात, तर तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणजे तुमचं मत काय असेल, म्हणजे तुम्ही जर भावी मुख्यमंत्री असाल तर? तुम्ही प्रश्नाला टाळी वाजवली का कशाला टाळी वाजवली? थँक्यू, तुमच्या टाळ्यातच उत्तर आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री कोणी होईल का नाही होईल माहीत नाही, पण आपण जसं काम करावं जेणेकरून लोकांना वाटावं की आपण आत्ता आहोत त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर जावं. म्हणजे आत्ता मला मृणालिनीजी सत्कार करत असताना म्हणले आणखी मोठ्या व्हा, त्यांनी मला एवढंसं पाहिलेलं आहे, त्या बाबांपासून काम करतात. अनेक असे लोक आहेत जे म्हणतात आणखी मोठ्या व्हा. तर जेव्हा आपण ज्या काम करत असतो पदावर, ज्या फील्डमध्ये, तेव्हा आपल्याला जर कोणी म्हणतं आणखी मोठ्या व्हावा, ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही. यांनी खूप अचीव केलं आहे, एक महिला मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, तर हे चित्र छान आहे, अनेक राज्यात बघायला आवडेल. नमस्कार. नमस्कार नमस्कार माझं नाव यादव बळीराम आनंदा. मी बीड जिल्ह्यामधून आणि मी मुंबई शहरमध्ये कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे माझे. आणि मॅम म्हणजे माझा हे क्वेश्चन आहे, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जंगलचं प्रमाण कमी आहे आणि तिथे एक म्हणजे आपल्याला पाण्याची सुविधा नाही. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, आपले गावातले म्हणजे गावाखेड्याचे लोक स्थलांतर होतात दुसऱ्या कामासाठी, यांच्यासाठी उपाय काय देतात तुम्ही? माझं एवढं. अत्यंत चांगला प्रश्न आहे. खरं तर जे भाग पाण्यापासून वंचित आहेत, दुष्काळी आहेत, अशाच भागांमध्ये लोक स्थलांतरित होतात, कारण त्यांना 12माही शेतीचे कामं नसतात, रोजगार नसतो, आणि त्यामुळे बरेच लोक तिथे स्थलांतरित होतात. बीड जिल्ह्यामध्ये एक प्रचंड मोठा एक समुदाय आहे जो ऊस तोडतो, आणि तसा ऊस कुणीच तोडत नाही, त्याची खूप डिमांड आहे. कर्नाटकमध्ये पण बीड जिल्ह्याचा मजूर जातो आणि तो वर्षातून 6च महिने काम करतो. आणि माथाडीमध्ये पण भरपूर लोक बीड जिल्ह्याचे आहेत. तर दुष्काळ हे एकमेव कारण आहे. चांगले पीक पाणी नसल्यामुळे किंवा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोक तिथून स्थलांतरित होतात. तर हे स्थलांतर रोखण्यासाठी गावागावात उद्योजक तयार करावे. आणि ते कसे, तर आता माझ्याकडे एक खातं आहे अजून पशुसंवर्धन. तर ह्या पशुसंवर्धनमध्ये पोल्ट्री, गोट्री आणि वराह पालन, मत्स्य व्यवसाय हे फार चांगलं साधन आहे की एखाद्याच्या घरी कमी शेती असेल तरी त्या शेतीला जोडून त्यांनी जर तिथे छोटासा व्यवसाय केला तर त्याचं पोट भरू शकतं. इथे 10 बाय 10च्या खोलीत 10 लोक राहण्यापेक्षा तो त्याच्या शेतामध्ये राहून 4 पैसे कमवेल. आता तर दुनिया जीपेवर आहे, खेड्यातला माणूससुद्धा, भाजीवालीसुद्धा जीपेवर भाजीचे बिलं घेते. तर हे सगळं आहे. तर मला वाटतं जेव्हा ग्रामीण भागातले लोक शहरात कमी येतील तर शहरं बकाल कमी होतील आणि ग्रामीण भागात उद्योग उपलब्ध झाला तर तेही तिथे राहतील असं मला वाटतं, आणि तसं व्हावं. एक मिनिट इथे दोघं जॉईंटली क्वेश्चन विचारा आणि जॉईंटली इकडे जेवढे खूप सारे प्रश्न आहेत मॅडम आपण 2-2 प्रश्न घेऊयात. एक मिनिट प्लीज. ताईसाहेब, मी सर्वप्रथम बीडचा आहे, बीड जिल्ह्याचा कार्याध्यक्ष. काय नाव बेटा? राठोड अमोल सुंदर, माजलगावचा आहे मॅडम. ताईसाहेब, कसं आहे,
30 तारखेला एक घटना घडलेली आहे. ऊसतोड काम 2 जोडपं आहे हो, आणि हो. त्यांचे अपघाती निधन झालेले आहे. हो, मी भेटणार आहे त्यांना. मला हा. निरोप आलाय परवाच, हा, हा. पण मी इथे होते आणि आता उद्या मी बीड जिल्ह्यात जाणार आहे. मी किंवा प्रीतमताई दोघीपैकी एक जाऊन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आणि सरकारतर्फे मदत आणि ताईसाहेब माझा असा प्रश्न आहे, तर तुम्ही आर्थिक मदत करताल हे अशी अपेक्षा आहेच. पण ताईसाहेब कसं आहे, ऊसतोड तोडायला जे कामगार जातात तर जे बेघर मुलं होतात, तर माझी अपेक्षा अशी आहे की त्यांच्यासाठी एखादी नवीन त्यांच्या शिक्षणासाठी एखादी योजना राबवली गेली पाहिजे अशी माझा प्रश्न खरं माझी पण ती इच्छा होती. मला आठवतं की मुंडे साहेब वारल्यानंतर विनायकराव मेटे, आता तेही हयात नाही, आम्ही मिळून एक महामंडळ जाहीर केलं होतं जे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी होतं. पण त्या महामंडळावर चांगलं काम होऊ शकलं नाही. मी रिक्वेस्ट केली अनेक वेळा सरकारला की मला त्याच्या 1 वर्ष का होईना त्याचा अध्यक्ष करा, म्हणजे मी ते सगळं नियोजन लावून देते. कारण आईची माया दाईला येत नाही. ऊसतोड कामगारांचं दुःख मला आहे, ते मला जे असं कळणार आहे ते एखादा मंत्री जर पश्चिम महाराष्ट्रात त्याला कळणार नाही ते दुःख. आणि म्हणून मी म्हटलं, पण तसं झालं नाही. आता यावेळी मी जातीने लक्ष घालून त्याच्यामध्ये या मुलांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी आपण नक्कीच चांगली योजना राबवू. धन्यवाद ताई. नमस्कार ताईसाहेब, मी आर्यानंद दराडे, नाशिक जिल्हा इन अध्यक्ष आणि इनचा उपमुख्यमंत्री म्हणून इथे उपस्थित आहे. आजकाल जसं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी साहेबांची संकल्पना आहे नवीन नेतृत्वास राजकारणात यायची संधी मिळावी, तसे आज राज्याची परिस्थिती बघता नवीन नेतृत्वास किती संधी मिळण्याचे चान्स आहे व ती मिळणे शक्य आहे का? आणि त्यालाच लागून एक प्रश्न अजून आहे. आजकालचे सध्याचे राजकारण बहुतांशरित्या बघितले जाते हे पैशांवर अवलंबून आहे. तसेच आमच्यासारख्या नवीन पिढीस हे सर्व शक्य होत नाही आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने, तर त्यांनाही चान्स मिळू शकतील का? खरे अत्यंत गंभीर प्रश्न आहे हा, आणि ही रियालिटी आहे जीवनाची, राजकारणाची. नवीन लोकांना संधी मिळू शकते का? हो, पण ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याची काय परिस्थिती आहे तर कठीण आहे. कारण राजकारण पैशाचं असावं हे जनतेने निवडले ना. हे काय झालंय, अंडा पहिले की मुर्गी पहिले. जनतेने काय केलंय, पैसे द्या मतं घ्या, ही पण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगल्या माणसाला पडावं लागतं. माझा अनुभव बघा. तर कधी कधी आपण नेहमी राजकारण्यांना किंवा प्रस्थापितांना दोष देतो, पण कधी कधी त्याच्यामध्ये जनतेचा पण दोष आहे की अत्यंत छोट्या अमाऊंटसाठी, खाण्यासाठी, कुठल्या कंदुरीसाठी, कुठल्या मटणाच्या जेवणासाठी अशा पद्धतीने जे मतदान होतं त्याचा मला तीव्र संताप येतो. त्यामुळे ते कठीण आहे, पण तरुणांनी आल्यानंतर हे चित्र बदलायचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, नाही तर ते त्याचाच भाग होऊन जातात ते पण परत. तर मी निर्णय घेतला आहे, मी कोणत्या गणपती मंडळाला, कोणत्या काय त्या जयंत्या पुण्यतिथ्यांना आता मी पट्टी देणार नाही. मी त्यांना म्हटलं मी तुमच्याकडनं पैसे घेत नाही, मी कुठल्या कामात टक्केवारी घेत नाही, तर मी पैसे कुठून देणार हे तुम्हाला? तुमची अपेक्षा आहे की 50 लाख रुपये वाटावे गणपतीत, तर कसं वाटणार? मी माझ्याकडे नाही. मी हे नवीन निर्णय घेतला आहे, पट्ट्या बिट्ट्या द्यायच्या नाही. तुम्ही गणपती मंडळ करताय ना, मग तो एकदम ब्लॅकमेलिंग करतात. हे पद्धत झाली आहे राजकारणाची की बाकीचे ब्लॅकमेलर्स पण राजकारण्यांना खूप त्रास देत असतात. तर बरेच जयंती असते, पुण्यतिथी असते, याच्यासाठी लोक वेगवेगळ्या पावती बुक घेऊन येत असतात. तर खरंच पैशाचा राजकारणामध्ये प्रभाव खूप आहे, आणि याच्यावर मुंडे साहेबांनी पहिल्यांदा विषय काढला होता की एवढा खर्च आपण दाखवतो इलेक्शनचा, खरंच तेवढा होतो का, त्याच्यापेक्षा किती जास्त होतो हे बघितलं पाहिजे. तर याच्यावर खरंच खूप अभ्यासगटच स्थापन झाला पाहिजे, आणि कसं बिना पैशाचं राजकारण झालं तर खूप चांगलं भविष्य आपल्याला बघायला मिळेल. अशाही परिस्थितीत खूप चांगलं आपण करतोय. देशाचं प्रगती होतीये मोदीजींच्या नेतृत्वाखाली. यूथची गरज आहे. तुम्ही सगळे भविष्यामध्ये राजकारणात यशस्वी व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. नमस्कार ताई. ताई नमस्कार. तुमचं आम्हाला मार्गदर्शन लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतो. हो नक्कीच. ताई नमस्कार. हे की पहिल्यांदाच नाही होत आहे की आपल्याकडे मंत्रालय आहे. याआधी पण आपल्याकडे महिला व बाल विकास मंत्रालय होतं. यावेळेस आपल्याकडे पर्यावरण मंत्रालय, ग्रामीण विकास होतं, जलसंधारण होतं, भरपूर मंत्रालय 4 होते. मंत्रालय माझ्याकडे. तर माझा प्रश्न काही पर्यावरणाशी संबंधित नाही आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अथर्व रावसाहेब चुनडे, जिल्हा अमरावती, अमरावती जिल्ह्याचा मी जिल्हाध्यक्ष आहे. नमस्कार ताई, माझा प्रश्न असा होता, एक नागरिक म्हणून, पदाधिकारी म्हणून माझा प्रश्न आहे की मीडिया हा लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ म्हणतो. मीडिया, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सत्ताधारी पक्ष कुठेतरी मीडिया आणि पत्रकारितेवर हावी होत आहे. म्हणजे जो सत्ताधारी पक्ष आहे तो मीडिया आणि पत्रकारितेवर हावी होत आहे, कुठेतरी बायस्ड होत आहे. याबद्दल आपण काय सांगू शकाल? मला असं वाटतं हे दोन्ही बाजूनी विचार करण्याची गोष्ट आहे की मीडियाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही, इनडायरेक्टली तुम्ही हे म्हणताय, तर ती परिस्थिती आपल्याला दिसते की मीडिया व्यक्त होऊ शकत नाही.
पण ह्याला कारण फक्त सत्ताधारी पक्ष नाही आहे, मीडियासुद्धा आहे. कारण त्यांना काय कारण आहे त्यांनी न करण्याचं, तर त्याचे 2 कारणं आहेत. एक कोणी घाबरत असेल किंवा कोणी लाभार्थी असेल, तर ते झालं नाही तर दोन्ही जण मोकळ्या पद्धतीने काम करू शकतील. नमस्कार ताई, मी 3दा उभं राहिला आणि ते दुसराच आवाज येतोय. नमस्कार, मी साहिल संजय कांबळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष. नमस्कार. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे कार्य केलं वंचित घटकासाठी, ओबीसी घटकासाठी, एससी घटकासाठी, सर्वच घटकासाठी केलं ते कार्य अजून सुद्धा लक्षात आहे. आणि त्याच माध्यमातून आपण सुद्धा ऐतिहासिक कार्य करत आहात, उत्साही कार्य करत आहात. आम्हाला एक प्रेरणास्त्रोत आहात की आपण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्या. त्याच पद्धतीनं एससी, एसटी, ओबीसी समाजावर अन्याय अत्याचार जे प्रकार वाढत आहेत त्याबाबत आपण कोणत्या पद्धतीने जन आंदोलन उभा करणार किंवा त्यांच्यासाठी काय करणार आहात हे प्रश्न विचारते. थँक्यू. आत्ताच्या काळामध्ये जन आंदोलन उभं करण्याने काय साधतं असं मला वाटायला लागलं आहे. कारण त्याच्यामध्ये रिअल जनता किती येते, नॅचरली लोक किती उपस्थित राहतात ह्याचाही विचार करण्याची गरज आहे. जर तुमच्याकडे पॉवर असेल तर आंदोलन न उभं करता सुद्धा तुम्ही न्याय देऊ शकता. तर तो न्याय दिला गेला पाहिजे. जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांना पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर म्हणजे ते मुख्य प्रवाहातून दूर राहिले आणि म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था लावून दिलेली आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच अनेक लोक आता नवीन वंचित तयार होत आहेत. कारण खूप वर्ष दुर्लक्षित झाले समाज. आज एससी, एसटी यांना आरक्षण होते कारण ते मुख्य प्रवाहात यावे ही महामानवांची, बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. पण आज आपला मराठा समाज आहे. आज मराठा समाजाच्या सगळ्या सत्यांच्या जागांवर मराठा समाजाचे लोक असून सुद्धा बिचाऱ्या समाजाला मात्र त्याच्यात खार पदरात पडलं असं वाटत नाही आहे. त्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की आम्ही काय करावं. तर हळूहळू या आरक्षणाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे. हळूहळू या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांचे निकष बदलायची गरज आहे आणि सामाजिक सलोखा राखून हे दिले पाहिजे. त्यामुळं आंदोलन करत असताना आंदोलन हे प्रायोजित नसावं, आंदोलन हे कोणीतरी त्याचा बाप नसावा मागे, ते नॅचरल असावं तर ते यशस्वी होतं. नाहीतर आमच्यासारखे ज्या खुर्चीवर आम्ही बसतो ना, या खुर्चीत खूप ताकद आहे, त्या खुर्चीतून आम्ही खूप लोकांचं भलं करू शकतो असं मला वाटतं. नमस्कार, मी गौरव जाटवे, बीड जिल्हा अध्यक्ष. एक मिनिट थांब. बीडवाला आहे ना तो. मी बीड जिल्हा अध्यक्ष गौरव जाटवे. ताई, आधीपासूनच महाराष्ट्रात आपल्या बीड जिल्ह्याला वेगळ्या नजरेने बघितलं जातं. तर आत्ताची सध्याची स्थिती बघून तुम्हाला काय वाटतं की कसं त्या आपल्या जिल्ह्याचं पालकत्व? मला असं वाटतं कोणी 4 गोष्टी मला वाईट बोलल्या ना तर मी कधी उत्तर देत नाही. तुम्ही पाहिलं असेल बरेच लोक मला बोलतात, मी दुर्लक्ष करते. पण जेव्हा बीड जिल्ह्याला बोलले तेव्हा मी पेटून उठले आणि मी बोलले. मला हा बीड जिल्हा ऊस तोडणाऱ्यांचा जिल्हा आहे. हे ऊसतोड काय फक्त वंजारी तोडत नाहीत, बंजारा तोडतात, दलित तोडतात, मराठा समाजाचे गरीब माणसं सुद्धा ऊस तोडतात. आणि मी म्हटलं हा ऊस तोडणार आहे. जर हा दुष्ट जिल्हा असता, गुंडांचा जिल्हा असता तर एवढे कष्ट करणारं काम करण्यासाठी 6-6 महिने घर पाठीवर घेऊन गेला नसता. हा कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला कोणीही बदनाम करायचं कारण नाही. या बीड जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की बीड जिल्ह्याचा इतिहास बघा. या बीड जिल्ह्यामध्ये 40 वर्ष एक महिला खासदार राहिली आहे, एक महिला पालकमंत्री राहिलेली आहे. महिला विमलताई मुंदडांच्या रूपाने महिला पालकमंत्री मिळाली. जो महिलांसाठी धार्जिन असतो तो जिल्हा कधीच वाईट नसतो, तो पुरोगामी विचारांचा असतो. पण काही घटना बीड जिल्ह्यात घडतात आणि त्याला बीड जिल्ह्याचेच लोक एवढं वाढवतात आणि त्याच्या पद्धतीने, म्हणजे मी आत्ताची घटना नाही म्हणत, ह्याच्या आधी पण स्त्री भ्रूण हत्येचा विषय आहे, तर ते इतकं राजकारण केलं जातं त्याचं आणि त्याला एवढं खतपाणी केलं जातं. त्यामुळे बीड जिल्हा बदनाम होतो. दुष्ट प्रवृत्ती सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. बीड जिल्ह्यामध्ये असतील तर त्या खोडून टाकण्याची क्षमता बीड जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये असली पाहिजे आणि संपवून टाकलं पाहिजे अशा प्रवृत्तींना. त्यांना धाक निर्माण केला पाहिजे. पण मी जसं मगा म्हणलं की आंदोलन निर्माण करतात धाक निर्माण करायचं सोडून. शिक्षा द्यायची, पोलिसांनी उचलून आणायचे, लोक टाकायचे कोठडीत, न्यायालयाने शिक्षा द्यायची सोडून त्याच्यात काय आंदोलन करायचं आहे? सरकारने एखादी विषय जर निर्णय घेतला त्याच्यात प्रत्येक गोष्टीत आंदोलन केल्याने सामाजिक वितुष्ट निर्माण होतं आणि माझा कष्टकरी जिल्हा बदनाम होतोय. माझा जिल्हा कष्टकरी आहे, पुरोगामी विचारांचा अत्यंत गुणी आहे. तर ते 4 माणसांमुळे माझा जिल्हा वाईट नाही. बोल. हाय मॅम, नमस्कार. मी रिया खानोलकर. मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे, मुंबईमधूनच आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की आपल्याला माहिती आहे की आधीच्या मिनिस्ट्रीमध्ये किंवा महिला नेतृत्व फार कमी आहे.
महिलांना घरून असो किंवा बाहेरच्या समाजातून पण ॲज अ पॉलिटिशियन एक असं टॅबू म्हणून बघतात आणि एक महिलांना असं बॅकअप हवं किंवा त्यांची फॅमिली पॉलिटिक्स असावं असं मग त्यांच्या मे बी चान्स असतो. तर तुम्हाला काय वाटतं की ॲज अ यंग फिमेल हू हॅज नो पॉलिटिकल बॅकअप त्यांनी पुढे कसं यावं आणि नेतृत्व कसं करावं आणि महिलांचं रिप्रेझेंटेशन कसं वाढावं? महिलांचं रिप्रेझेंटेशन वाढावं असं मला वाटतं. आता मी पाहिलं आहे सुषमा स्वराजांना इतकं जवळून पाहिलेलं आहे, वसुंधराजे सिंधियांना पाहिलेलं आहे जवळून. तर मी असा विचार करते की हे लोक कसे, सुषमाजींच्या तर घरात कोणी राजकारणात नव्हतं, त्या काळात त्या कशा राजकारणात आल्या असतील. एक अत्यंत म्हणजे विलासी जीवन जगू शकत असलं तरी पण एक सगळं सोडून राजघराण्यात जन्मलेली एखादी व्यक्ती कशी राजकारणात येते. राजकारणात यायला सगळ्यात पहिले जेंडर लागत नाही, जात लागत नाही, पॅशन लागतं. जर तुमच्याकडे पॅशन आहे तर तुम्ही करू शकता. आणि केवळ राजकारणात नाही, कोणत्याही उद्योगात पॅशन लागतं. जेव्हा तुमच्या मनातून तुम्ही स्त्री आहे हे बाजूला जाईल तेव्हा तुम्ही आउट ऑफ वे जाऊन काम करू शकता. पण तुम्हाला काही पथ्य पाळावेच लागतात. स्त्रीला मर्यादा पाळाव्या लागतात. मी तरी थोडी त्या विचारांची की मर्यादाशील स्त्रिया या समाजाला घडवू शकतात आणि त्यामुळे स्त्रीला मर्यादा पाळाव्या लागतात. त्या 2-3 गोष्टी स्त्रीला लक्ष द्यावं लागतं. तिला सुरक्षा नसते रात्री बेरात्री फिरायला, तर त्याची काळजी घेतली तर नक्कीच चांगल्या स्त्रिया करू शकतात. पण तुम्ही म्हणलात ते एक बरोबर आहे, जे राजकारणातल्या घराण्यातल्या आहेत त्यांना एक नॅचरल प्रोटेक्शन असतं. जे बिना राजकारणातल्या घरातल्या मुलींना कमी वाटत असेल तर ते वाढलं पाहिजे. ह्याच्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून स्त्रिया जास्तीत जास्त बाहेर येतील. येस. नमस्कार, मी समृद्धी विजय तुपे, इन मिनिस्ट्रीची चीफ मिनिस्टर आणि नागपूरची कार्याध्यक्ष. नाईस मीटिंग यू. उभं राहायला पाहिजे का चीफ मिनिस्टर? हो, थँक्यू. मला चीफ मिनिस्टरला उभं राहून नमस्कार केला पाहिजे, प्रोटोकॉल आहे. ओके, माझा प्रश्न हे आहे की शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी आमचा मूलभूत अधिकार आहे, आमचा फंडामेंटल राईट आहे. पण आता आम्ही बघत आहे की 400 पार AQI जात आहे इंडियाचा, भारताचा आणि हर एक सिटीचा 100च्या वरती लिमिटेड जो ये है उससे त्याच्यावरती ते सगळं जातं. तर गव्हर्नमेंट काय करत आहे आमचा अधिकार जपवायसाठी? हे बरोबर आहे की मूलभूत अधिकार आहे तुमचा पाणी आणि शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा. आणि ह्याच्याकडे गेल्या 100-150 वर्षात 200 वर्षात पाहिलंच गेलं नाही. सिव्हिलायझेशन या नेहमी पाण्याच्या बाजूला डेव्हलप झाल्या आणि मग तिथे लोक राहायला लागले. आता त्या पाण्याच्या बाजूला इतकी घाण लोकांनी करून ठेवलेली आहे की पाणी प्रदूषित झालेलं आहे. उद्योग आपल्याला आवश्यक आहेत कारण रोजगार हवा आहे, पण त्या उद्योगाचं पाण्यामध्ये जे प्रदूषण होतं ते त्याच्यामध्ये आहे. माणसानेच केलेलं हे प्रदूषण आहे, काही सरकारने येऊन केलेलं नाही आहे. सरकारने बरेच वर्ष याच्याकडे गंभीरपणे बघितलं नसल्यामुळे हे वाढत गेलेलं आहे. आणि लोकांच्या अभ्यासक्रमात जसा तुमचा तो मूलभूत अधिकार आहे तसं ते तुमचं मूलभूत कर्तव्य देखील आहे. तर तुमच्या अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय कंपल्सरी असला पाहिजे. आपण जसं लहानपणी सगळे इतिहास भूगोल शिकलो, नागरिकशास्त्र शिकलो, त्याच्यामध्ये स्वच्छता आणि पर्यावरण हा विषय कंपल्सरी केला पाहिजे की आपण कसं या राज्यामध्ये देशामध्ये स्वच्छता आणि पर्यावरणामध्ये योगदान देऊ शकतो. शासन खूप करेल पण आपणच झाडं तोडलो, आपणच आपला प्लॉट असतो त्याचं पूर्ण कंपाऊंड वॉलपर्यंत घर बांधतो, एक झाडंसुद्धा लावत नाही. आपण सुद्धा या गोष्टी करतो, आपणही रस्त्यावर कचरा करतो. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून करायच्या आहेत, एकट्या सरकारने मिळून नाही. पण नॅचरली सरकार त्याचा मोठा भार उचलत असतं आणि अवेअरनेससुद्धा सरकार करू शकतं. तुमचा मूलभूत अधिकार ज्या दिवशी तुमचं मूलभूत कर्तव्य होईल बऱ्याच गोष्टी सोल्युशन मिळतील आपल्याला. नमस्कार ताई, मी जयेश अंकिता अंकुश भोईर, ठाणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष. माझा प्रश्न असा आहे की आत्ताचं राजकारण बघता जिथे पहाटे शपथविधी होतो, गुवाहाटीला जाऊन सरकार स्थापन होतं, पक्ष फुटतात. आता या सगळ्या राजकीय वातावरणातून आम्ही या यूथने कसं इन्स्पायर व्हावं, तुम्ही आम्हाला कसं मोटिवेट कराल? तुम्ही इन्स्पायर व्हा चांगल्या गोष्टींमधून, काही ॲक्सिडेंटल गोष्टींना सोडून द्या. कारण हे आत्ता झालं आहे असं नाही, हे पूर्वी झालं आहे. पुलोदचं सरकार स्थापन झालं आहे. मग राष्ट्रवादीचा जन्म, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जन्म कसा झाला, तर राष्ट्रवादी का जन्म झाला, काँग्रेसमधनं राष्ट्रवादी का बाजूला निघाली, त्यांना तेव्हा परकीय नेतृत्व नको होतं, परत ते एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. तर कधी कधी राजकारणामध्ये त्या प्रासंगिक काही निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांकडे जर दुर्लक्ष केलं आणि बेसिक गोष्ट जे आता तुम्ही बघा कोस्टल हायवे किती झालेत, आज मुंबईच्या ट्रॅफिकवर त्याचा चांगला परिणाम होतोय.
आज अटल सेतू झाला आहे, त्यामुळे पुणे मुंबई एक मोठं दोन ट्विन सिटी तयार झालेल्या आहेत. आज माझ्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जेव्हा मी प्रचाराला जायचे 2009मध्ये 4मध्ये, तर अक्षरशः आम्हाला दुर्गंधीमध्ये आणि असे पाय असे करत जावं लागायचं. सगळ्या गावाचं परसदार घाण असायचं. आता सगळीकडे शौचालय झालेले आहेत. ही डेव्हलपमेंटकडे बघून तुम्ही इन्स्पायर व्हा, राजकारण्यांकडे बघून इन्स्पायर होऊ नका. चांगले राजकारण्यांकडे बघा. अशा परिस्थितीला इग्नोर करून एक शेवटी तुम्ही नसालच, इथे तुम्ही नाही आहेत खुर्चीवर, तर काय उपयोग आहे? मग त्या खुर्चीवर येण्यासाठी कधी कधी काही गोष्टी लोक करतात. एक शेवटचा प्रश्न असेल. नमस्कार ताई, मी टीसी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, बारामती. बापरे, एक हा प्रश्न नसता तर मला कसं तरी वाटलं असतं. बारामतीचा प्रश्नाने एंड व्हायला. बरं, बारामती विकास कामाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट, बारामतीत जो विकास होतोय तो पूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण मंत्री म्हणून तुमचं मत काय आहे? बारामतीचा विकास मी आधी पाहिलेला आहे, आता वेगळ्या डोळ्यांनी पाहिला, आधी मी वेगळ्या पद्धतीने पाहिला. आणि बारामतीचा निश्चितच विकास मोठा झालेला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ म्हणते मी, पूर्ण लोकसभेचं नाही म्हणत आहे, फक्त विधानसभा मतदारसंघ. कारण बारामतीमध्ये दौंड आहे, बारामतीमध्ये इंदापूर आहे, बारामतीमध्ये आणखी काही मतदारसंघ आहेत ज्याच्यात मला नाही माहिती कसं झालं आहे. पण बारामतीत झालं आहे ह्याला कारण कन्सिस्टंट पॉवर आहे. सतत पॉवर असणं ह्याचा फायदा त्या मतदारसंघाला होतो. सतत पॉवर होती, आदरणीय शरद पवार साहेबांकडे होती, माजिददादांकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या योजना तिथे खेचून आणल्या आणि तिथे विकास केला. आणि तशी कन्सिस्टंट पॉवर जिथे जिथे आहे तिथे आपण बऱ्यापैकी विकास पाहतो. पण कन्सिस्टंट पॉवर असून, जसं आता माझे बाबा कधी 84ला इंदिरा गांधींच्या नंतर एकदा हारले त्या लाटेमध्ये, त्याच्यानंतर कधी हारले नाही इलेक्शनमध्ये, पण पॉवरच नव्हती आमच्याकडे. तर तिथे विकास करणं किंवा आपण पूर्ण राज्याचा विकास करणं हा एक वेगळा अजेंडा आहे. तर तसं रेप्लिकेट सगळीकडे झालं तर अजून आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. तो लास्ट प्रश्न होता पंकजाताई, शेवटचा प्रश्न होता, हाच शेवटचा होता. कारण की प्रश्नांनी मला गरम व्हायला लागलं. प्रश्न तर खूप सारे आहेत, याच मधले बरेचसे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत की त्यांचा प्रश्न हा महत्त्वाचा होता की त्यांची हिंमत होत नव्हती तुम्हाला विचारण्याची की आमच्या मंत्रिमंडळात तर 3 महिला, तिसरी महिला मुख्यमंत्री झालेली आहे, पण महाराष्ट्राच्या खऱ्याखोऱ्या मंत्रिमंडळामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री कधी होईल हे प्रश्न त्यांना पडलेला आहे. होईल ना, कधीतरी होईल. प्रश्न महिला आहे का पुरुष आहे ह्याच्यापेक्षा चांगला गुणी मुख्यमंत्री व्हावा हे महत्वाचं आहे. आणि अजून एक व्हावा म्हणजे आता झालाय असं मला म्हणायचं, अर्धच वाक्य माझं झालं. पुन्हा तुम्ही म्हणताल व्हावा, तर तसं नाही, व्हावा अशी इच्छा होती. आधीच्याही मुख्यमंत्र्यांनी छान काम केलंय आणि आता आमचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्रजी परत. ताई, आमच्या या विधिमंडळातर्फे आपण संघर्ष कन्या हे जे टॅग लाईन आपल्या आजूबाजू भोवती फिरते, त्याचं कारण असं आहे की अनेक वर्षांपासून जे उपजत लोक आहेत, अनेक प्रश्न असतात आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जातो. अनेक महाराष्ट्रभर दौरे आपण केले. तर या सगळ्या विधिमंडळाचं एकच आहे की जसं आमच्याकडे मुख्यमंत्री झाला तसं ॲक्च्युअल विधिमंडळात देखील महिला मुख्यमंत्री व्हावी आणि आपल्या रूपाने झाली तर त्याचा आनंद होईल असं देखील आम्हाला वाटतं. थँक्यू. शुभेच्छा या स्वीकारण्यासाठी असतात. मीडियाला एवढीच विनंती, मी शुभेच्छा स्वीकारल्याचं मला शिक्षा देऊ नका. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, खूप खूप धन्यवाद.